रेखात दडले जीवन हे का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं आशा आणि पल्लवी गावकऱ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करतात. एका वृत्तपत्राद्वारे आशाला ही गोष्ट समजते की पत्रकार सुंदरला एक आपराधिक षडयंत्र उघडकीला आणायचं होतं. बलराजच्या घरी या गोष्टीवरून चर्चा होते की विजयलाही एकदा गावाला जाऊन सगळं बघून यायला हवं. नाना आशाशी पल्लवीला परत पाठवण्याविषयी बोलतात. आशा यामुळे खूप काळजीत पडते आणि नानांना हा बहाणा सांगते की ती सुहासिनीशी बोलून सांगेल. आता पुढे जर शक्य असेल तर रंजनाताईंना समजवा ना की पल्लवीला आणखी काही दिवस इथेच राहू दे प्लीज. ठीक आहे सुहासिनी, मी संधी बघून बाबांशी बोलेन याविषयी. ठीक आहे, तुम्ही प्रयत्न तर करा की त्या कसंही करून तयार होतील. ठीक आहे, मी प्रयत्न करेन सुहासिनी, पण मी काही खात्री नाही देऊ शकत. चल फोन ठेवतो मी. बाय. अच्छा ठीक आहे, स्वतःची काळजी घ्या. बाय. पप्पा काय म्हणत होती मम्मी? ते तर सारखं सारखं एकच म्हणत होते की पल्लवी जर का तिकडून परत आली तर मग आशा खूप उदास होईल. ती तर रंजनाजींनाच समजवायला सांगत होती. पप्पा तुम्ही एकदा नानांशी बोलून बघा ना. जर नानांना ही गोष्ट पटली तर होऊ शकतं की ते रंजना आंटीनाही समजवतील की पल्लवीला काही दिवस आशासोबत राहू दे. ठीक आहे, मी बोलेन त्यांच्याशी. तसं बाबांनी काल आशाला फोन केला होता, पण आशाने ही गोष्ट सुहासिनीला मुळीच सांगितली नाही. सुंदर त्याच्या परीने ते रेकॉर्डिंग करून पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत होता. त्या लोकांना वाटलं असेल की तो त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो, म्हणून बस त्याला वाटेतून बाजूला केलं. हे तर स्पष्ट आहे आशा, जे लोक चुकीचं काम करतात ना ते लोक जर घाबरले तर मग आणखीनच धोकादायक ठरू शकतं. स्वतःला वाचवण्यासाठी ते कितीही खालच्या थराला जाऊ शकतात, काही पण करू शकतात. हो पल्लवी, अशा लोकांकरता फक्त एकच जागा आहे आणि ती आहे जेल. अशा लोकांना मोकळं नाही सोडता का? मी विचार करत होते की आपण ही व्हिडिओ. काय झालं सुनबाई, तो बोलता बोलता गप्प का झालीस? परत कोणाचा व्हिडिओ कॉल आला होता का? नाही मम्मी, पण आशा तर आताच म्हणत होती की व्हिडिओ. हो मम्मी, ते आम्ही म्हणत होतो की व्हिडिओ कॉलिंगच्या वेळी आपण सावध असायला पाहिजे. अभिजितही आता व्हिडिओ कॉलिंग करेल, शिवाय विजय सुद्धा तेच करेल. हे बघ बेटा, मी तुला याआधीही समजावलंय हा की या बाबतीत आपल्याला खूप सावध राहावं लागणार आहे. कधी असं नको व्हायला की व्हिडिओ कॉलिंगमुळे सगळ्यावर पाणी पडेल. पल्लवी, जर अभिजितचा फोन आला तर मग
तुला काळजी घ्यावी लागेल की तुझं पोट कॅमेऱ्यात दिसून येणार नाही, फक्त चेहराच दिसून येईल. हो मम्मी, मला सुद्धा असंच करावं लागेल. आणि आशा तुलाही हे नाटक करावं लागेल की तू गरोदर आहेस, प्रेग्नंट आहेस. म्हणजे मला तर कायम भीती वाटत असते की या व्हिडिओ कॉलिंगमुळे इथे सगळी गडबड नको व्हायला. देव जाणे कधी कुणाचा फोन येईल. तुम्हाला माहिती, आज विजयच्या पप्पांचा फोन आला होता. ते म्हणत होते की पल्लवीला परत पाठवावं लागेल. मग तुम्ही काय म्हणालात मम्मी? मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलाय, पण ते म्हणत होते की ते रिधिमाला इथे पाठवतील. पण आता पुरतं तरी मी त्यांना नाही असं सांगितलंय. मला आधीच या गोष्टीची भीती होती, म्हणून तर मी मम्मी आणि वैशाली दीदीच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण होईल असं वागणार होते. पण मम्मी आणि अभिजितचं प्रेम बघून मी असं काहीही नाही करू शकले. हो पल्लवी, एकदा एखाद्याच्या मनात तिरस्कार निर्माण झाला तर मग तो नाहीसा करणं खूप कठीण होऊन बसतं. आणि शिवाय तू तर तुझ्या सासूवर खूप प्रेम करतेस ना, त्यांच्याशी असं नाटक करणं योग्य नाही ठरणार. पण आता काय करायचंय? हे मम्मीचं प्रेम आहे माझ्यावरचं की त्या माझी इतकी आठवण काढतायत. हे बघ बेटा, घाबरू नकोस. माझं विजयच्या पप्पांशी बोलणं झालेलं आहे आणि मी त्यांना म्हटलंय की बाबांशी बोला म्हणून. या सगळ्यातून कोणता ना कोणता मार्ग तर निघेलच ना. ठीक आहे. या बाबतीत तुला काय वाटतं आशा? एवढं तर नक्की आहे पल्लवी, या अवस्थेत मी तुला तिथे नाही जाऊ देणार आणि ना ही गोष्ट उघड होऊ देईन. काहीही होऊ दे, भले सगळे आपल्यावर रागवतील, पण तुला इथेच राहावं लागेल. आपण कसंही करून नंतर त्यांचा राग दूर करू. ठीक आहे आशा. अच्छा आशा, मगाशी तू काय सांगणार होतीस? मम्मी आल्यामुळे तू थांबलीस? पल्लवी, मी हे म्हणत होते की आपण स्वतः पुरावा म्हणून तिथे मॅटर्निटी होममध्ये काय चाललंय हे बघायला व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं. तू खरं बोलतेस आशा, कारण जे काही सुंदरने रेकॉर्ड केलं आहे तो ठोस पुरावा नाहीये. याकरिताच आपल्याला ठोस पुरावे जमा करावेच लागतील. पल्लवी, मी आजच जाण्याच्या बाबतीत विचार करत होते, कारण वेळ घालवण्यात मुळीच अर्थ नाहीये. दररोज तिथे निष्पाप मुलींच्या आयुष्याशी खेळ खेळला जातोय, म्हणून जितक्या लवकर आपण हे सगळं उघडकीला आणू तेवढ्या बाळांचा जीव आपण वाचवू शकू. तू खरं बोलतेस आशा. एकेका गोष्टीचा आपल्याला खुलासा करावा लागेल. जर सोनोग्राफी मशीन सील केलं गेलंय तर अखेर ही सोनोग्राफी होते तरी कशी? की त्या डॉक्टर प्रमाणेच हे सगळं काम बोगस तर नाहीये? आपल्याला सगळं माहिती करून घ्यावं लागेल पल्लवी. हो आशा, आपण आपल्या मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्ड करायला हवं. पण पल्लवी, आपल्याला त्या सोनोग्राफी मशीनचं सत्य कसं समजणार? कारण तुझी सोनोग्राफी करून तो जे काही सांगेल ते आपल्याला खरं मानावं लागेल. आपल्याला या गोष्टीचा अंदाज नाही येणार की खरं काय आणि खोटं काय. आशा, एक आयडिया. कोणती पल्लवी? ती ही की सोनोग्राफी माझी नाही तुझी होईल. डॉक्टरला हे सांगून की तुझा 4था महिना चालू आहे. हो पल्लवी, ही आयडिया चांगली आहे. जर त्या डॉक्टरने सांगितलं की मी प्रेग्नेंट नाहीये म्हणून, तर आपण मान्य करूया की हे सोनोग्राफी मशीन बरोबर आहे. आणि जर नाही सांगू शकला तर आपण समजायचं की तो लोकांची फसवणूक करतोय, फक्त पैसे उकळतोय. हो आशा, आपण असंच करूया. ही आयडिया आपल्याला आधीच सुचायला हवी होती. आपल्याला इतकं थांबावं नसतं लागलं मग. चल ठीक आहे, आपण मॅटर्निटी होममध्ये जाऊया आणि मम्मींना सांगूया की आपण गावात फिरायला चाललो. ठीक आहे आशा, मग उशीर नको करूया, चल निघूया. हो. ऐका. बोला. आम्हाला सोनोग्राफी विषयी विचारायचं होतं. ॲक्च्युली आम्हाला हे जाणून घ्यायचे की होणारं बाळ मुलगा आहे की मुलगी.
हे बघा, चेक करण्याचे 10,000 रुपये लागतील. त्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल की मुलगा होणार की मुलगी. त्यानंतर तुमचा निर्णय, तुम्हाला जे योग्य वाटेल ते. निर्णय काय घ्यायचाय हे तर साहजिक आहे. इथे 30 लोक येत असतील ज्यांना मुलगा हवा असेल. बट ऑफकोर्स आम्हालाही मुलगाच हवाय. फक्त मला एक गोष्ट सांगा की 4थ्या महिन्यामध्ये अबॉर्शन केलं तर काही धोका तर नाही ना? अरे काळजी कशाला करताय, आम्ही आहोत ना. तुम्ही फक्त 10,000 रुपये रेडी. 10,000? एवढे पैसे कशाला? इतके पैसे अशासाठी कारण हे बेकायदेशीर आहे. 4था महिना आहे ना. हे बघा, कायदेशीररित्या अबॉर्ट केलं नाही जाऊ शकत. जर अबॉर्ट करायचं असेल तर मग पैसे द्यावेच लागतील. अरे तुम्ही लोक इतक्या दिवसानंतर? डॉक्टर अहो, नर्स म्हणाल्या होत्या की 4थ्या महिन्यातच हे कळेल की मुलगा आहे की मुलगी, म्हणून आम्हाला थांबावं लागलं. ओहो. डॉक्टर, ते माझ्या मैत्रिणीबरोबरच माझंही चेकअप करायचंय. नर्सने सांगितलं की 10,000 रुपये लागतील, ते आम्ही इथे जमा करू. हे बघा, रिसेप्शनवर 900 रुपये जमा करायचे आणि बाकी 9,100 रुपये तुम्ही नर्सकडे द्यायचे. डॉक्टर, हे चेकअप आजच होऊ शकतं का? कारण आम्हाला लवकरात लवकर हे माहिती करून घ्यायचं आहे. खरं तर ऑलरेडी खूप वेळ गेलेला आहे. ठीक आहे, चेकअप होईल. कोणाचं पहिल्यांदा चेकअप करायचंय? माझं. ठीक आहे, नर्सशी बोलून घ्या आणि पैसे जमा करा. ठीक आहे. हा, तर आता तुम्ही 10,000 रुपये जमा करा. हो हो, आम्हाला समजलं. हे घ्या पूर्ण 10,000. नर्स, आम्हाला मुलगा आहे की मुलगी हे आजच कळेल ना? हे स्पष्टपणे नाही सांगितलं जाणार. हा आमचा कोडवर्ड आहे. कोडवर्ड? जर सोनोग्राफी नंतर डॉक्टर तुम्हाला म्हणाले की ट्रीटमेंट सुरू ठेवावी लागेल तर समजून जा की मुलगी आहे. ओह, अच्छा. आणि मग मुलगा असेल तर डॉक्टर हे म्हणतील की सगळं ठीक आहे. ट्रीटमेंट सुरू ठेवायची या वाक्याचा अर्थ आहे की मुलगी आहे. बस इतकंच लक्षात ठेवा. हो हो, आम्हाला समजलं. हो, आता तुम्ही बसा. मी थोड्या वेळाने तुम्हाला सोनोग्राफी रूममध्ये बोलावते. ठीक आहे. आशाजी, झोपा इथे. अगदी सिंपल प्रोसिजर आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही स्क्रीनवरही पाहू शकता. सोनोग्राफी झाली. आता तुम्ही उठलात तरी चालेल. डॉक्टर, रिपोर्ट्स कधीपर्यंत मिळतील? आम्ही रिपोर्ट देत नाही, फक्त सांगतो की तुमचं बाळ अगदी ठीक आहे आणि ट्रीटमेंट सुरू ठेवावी लागेल.
म्हणायचं आहे डॉक्टर? माझं म्हणणं आहे की ट्रीटमेंट सुरू ठेवावी लागेल. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुम्हीच घ्यायचा. ओके डॉक्टर. अख्ख्या गावभर 2 फेऱ्या मारून आलोय. दोघी कुठे बी नाही दिसल्या आणि तुम्ही म्हणता की गावात फिरायला गेल्यात म्हणून. दोघे तर हेच म्हणत होत्या की गावात फिरायला जातोय. पण मग जर गावात फिरायला गेल्या नसतील तर या गेल्या तरी कुठे? या आल्या. बघाल्या. आपल्याला हे सत्य समोर आणायलाच हवं. कोणत्या सत्याविषयी बोलतेस तू? मम्मी तेच. हो मम्मी, ते लोक सरळ सरळ खोटं बोलतात की पोटात वाढणारं बाळ मुलगीच आहे, म्हणजे त्यांना फीस मिळू शकेल 10,000 रुपये. रेखा ही भाग्याची. शिवाय फक्त मुलींनाच नाही तर मुलगा व्हावा अशी इच्छा असणाऱ्या प्रत्येक आईबापाला आपलं बाळ गमवावं लागतंय तिथे जाऊन. हो मम्मी, ते लोक सरळ सरळ खोटं बोलतात की पोटात वाढणारं बाळ मुलगीच आहे, म्हणजे त्यांना फीस मिळू शकेल 10,000 रुपये. हे तुम्ही दोघी काय बोलताय? हो मम्मी, आम्ही अगदी योग्य बोलतोय. आणि तिथे काही सोनोग्राफी मशीन वगैरे नाहीये. तर एक रेकॉर्डेड सीडी दाखवून तिथे आलेल्या लोकांना मूर्ख बनवलं जातं. अरे देवा, पण आम्ही ही गोष्ट नक्कीच उघडकीला आणणार. आणलीच पाहिजे, नक्कीच आणली पाहिजे. पण कशी बेटा? ही गोष्ट उघड कशी होऊ शकेल? आमच्याकडे सगळे पुरावे आहेत मम्मी. हो मम्मी, आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. आम्ही त्या डॉक्टरचं सगळं बोलणं, नर्सचं सगळं बोलणं रेकॉर्ड करून ठेवलंय. तिथे जे काम चालू आहे ना तेही आम्ही रेकॉर्ड करून ठेवलंय. आणि ते लोक ज्या कोडवर्डमध्ये बोलत असतात आम्ही तेही रेकॉर्ड केलंय. लई बेस केलं तुम्ही, लई बेस. मम्मी, आम्ही डॉक्टरांची ती सगळी सोनोग्राफी रेकॉर्ड केली, ज्यावरून हे सिद्ध होतं की त्याने गावकऱ्यांना कशा तऱ्हेने फसवलेलं आहे. मम्मी, तुम्हालाही यात आम्हाला मदत करावी लागेल. ही गोष्ट उघड झालीच पाहिजे. हो मम्मी, ही गोष्ट लपवण्याचा अर्थ हाच असेल की आपणही या पापात भागीदार आहोत. तुम्ही बरोबर बोलताय. पण बेटा, मी असं म्हणत होते की जर आपण ही गोष्ट आधी भाईजींना सांगितली तर त्यांना सुद्धा कळायलाच हवं ना की या गावात काय चाललंय. हो, आता भाईजींसकट सगळ्या गावाला सुद्धा हे कळेल. मम्मी, पल्लवी, लॅपटॉप ऑन करतो. सगळे व्हिडिओज एका सीडी मध्ये रेकॉर्ड करून घे. मी ती सीडी घेऊन पोलीस स्टेशनला जाईन. आता हे रहस्य सगळ्यांसमोर येणार आहे आणि त्यानंतर आपण भाईजींकडे जायचं. ठीक आहे, ठीक आहे. कसला विचार करताय बाबा? मी कसला विचार करणार आणखी? मुलांचाच विचार करत होतो मी. काल मी आशाशी फोनवर बोललो होतो पल्लवीच्या बाबतीत. तेव्हा ती म्हणाली की ती सुहासिनी आणि पल्लवीशी बोलून मला सांगेल. पण अजूनही तिचा काही फोन नाही आला ग. का? फोन का नाही केला तिने? आणि असंही नाही होऊ शकत की हे समजल्यानंतर रंजनाताई उदास आहेत किंवा पल्लवी यायला नाही म्हणेल किंवा तिला यायचंच नसेल. हो बेटा, इतकं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की रंजनाजी पल्लवीवर खूप प्रेम करतात आणि पल्लवी सुद्धा तेवढीच मानते रंजनाजींना. तर मग काय कारण असू शकतं? तेच तर समजत नाहीये की पल्लवी परत का नाही येत आणि पल्लवीला परत पाठवण्याबद्दल निर्णय घ्यायला इतका वेळ का लागतोय. रंजनाजींचा फोन आहे. आता तूच सांग, मी त्यांना काय उत्तर देऊ? तुम्ही त्यांना सांगा की पल्लवी लवकरच परत येईल. हॅलो. नमस्कार बाबा. सुखी राहा बेटा. मी तुम्हालाच फोन करायचं म्हणत होतो.
बाबा, काही बोलणं झालं का तुमचं? हो बेटा, माझं बोलणं झालंय. पल्लवी लवकरच तुमच्याकडे येईल. हा थांबा हा, जरा गायत्रीशी बोला तुम्ही. नमस्कार रंजनाताई. नमस्कार गायत्रीताई, कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. रंजनाताई, पल्लवी तुमची सून आहे. तुमचाच तिच्यावर अधिकार आहे. तुम्ही पाहिजे तेव्हा तिला परत बोलवू शकता आणि यासाठी तुम्ही आम्हाला विचारण्याची अजिबात गरज नाहीये. अधिकार आणि प्रेमामध्ये फरक तर असतोच ना गायत्रीताई. अहो, अधिकाराबद्दल उदास नाहीये मी. उलट यासाठी उदास आहे मी की असं वाटतंय पल्लवीला गावी जाऊन बरीच वर्ष निघून गेलीत. असं वाटतंय की कितीतरी दिवस तिला बघितलंच नाहीये मी. हो हो, मी समजू शकते. मी तर फक्त हे म्हणत होते, जिथे प्रेम असतं खरा अधिकार तिथेच असतो. आणि काय पल्लवीला माहित नाहीये की तुम्ही तिच्यावर किती प्रेम करता ते? मी जर हे बोलले तर प्रेम नाही अधिकार समजला जाईल गायत्रीताई. म्हणून बाबा असं म्हणाले की ते आशाशी बोलतील म्हणूनच मी स्वतः काही नाही बोलले. आणि या बाबतीत अभिजितशी काही बोलले नाही मी. बाबा तर तसंही बोललेलेच आहेत. आता पल्लवी लवकरच तुमच्या जवळ असेल. आणि अभिजित कसा आहे? तो बरा आहे. तो तर हे म्हणत होता की पल्लवी तिथे खूप खुश आहे. गायत्रीताई, हे सर्व ऐकून माझ्या मनात एक विचार आला की पल्लवीला परत बोलावून मी काही चूक तर नाही ना करत आहे? रंजनाताई, तुम्ही का विसरताय की पल्लवी तुमची सून आहे. ती थोडे दिवस कुठेही का राहीना, पण अखेर आयुष्यभर तिला तुमच्याच घरी तर राहायचंय ना. जर तुमचं पल्लवीशी बोलणं झालं तर बोला याविषयी. पण तिला वाईट वाटतं कामा नये की मी तिला जबरदस्ती इथे बोलावून घेते. तुम्ही काळजी नका करू. बाबा पल्लवीला अगदी नीट समजावून सांगतील. ठीक आहे? आता मी फोन ठेवते. नमस्कार. हो, नमस्कार. बाबा, एक गोष्ट तर मान्य करावीच लागेल. रंजनाताई पल्लवीवर खूप प्रेम करतात. हो बेटा, तुझं अगदी बरोबर आहे. मी आशाशी आज संध्याकाळी पुन्हा बोलतो. बघूया आशा आणि पल्लवी या बाबतीत काय म्हणतात ते. आहे भाग्याची. हॅलो. इन्स्पेक्टर, मला कंप्लेंट करायची आणि तुम्हाला माझ्या कंप्लेंटवर कारवाई लगोलग करावी लागेल. पण तुम्ही कोण आहात? मी क्रिमिनल लॉयर आशा अरोरा बोलते. गेले काही दिवस मी या गावात राहते. हां, मग बोला, काय झालंय गावामध्ये? बरंच काही चाललंय इन्स्पेक्टर. आश्चर्य तर या गोष्टीचं आहे की ही गोष्ट अजून तुमच्यापर्यंत कशी नाही पोहोचली. मॅटर्निटी होमच्या नावावर निष्पाप मुलांना मारण्याचा धंदा सुरू आहे आणि तोही खुलेआम. फक्त 10,000 रुपयात असं परीक्षण केलं जात आहे आणि मुलांना मारण्याचा धंदा चालू आहे. हे काय बोलताय तुम्ही? अशा प्रकारची कंप्लेंट? ओ हां, आठवलं मला. 2 वर्षापूर्वी अशा प्रकारची कंप्लेंट केली गेली आणि आम्ही रेट टाकून सोनोग्राफी मशीन पूर्ण सील करून टाकलं होतं. न्यायालयाने ते मशीन उघडण्याची परवानगी नाही दिली. मग त्याने सोनोग्राफी कशी होऊ शकते? सोनोग्राफीच्या नावावर एक प्री रेकॉर्डेड व्हिडिओ सीडी दाखवून लोकांना मूर्ख बनवलं जात आहे. त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत आणि मुलांना मारण्याचा धंदा चालू आहे. इन्स्पेक्टर, मी मीडियाला इन्फॉर्म केलेलं आहे. गुन्हेगारांना अटक आजच झाली पाहिजे. जर ही गोष्ट खरी असेल तर कायदा आपलं काम नक्की करेल. थँक्यू इन्स्पेक्टर. भ्रूण परीक्षणाचे 10,000 आणि मुलीची हत्या करण्यासाठी 10,000 असं त्यांनी आपलं रेट कार्ड बनवून ठेवलंय. याला माफी नाही मिळू शकत ना. कोणी नालायक निष्पाप मुलांचा मारेकरी. अरे, डॉक्टरांच्या नावावर तर डाग आहेस तू. तुझ्या विरुद्ध अशी चार्जशीट तयार करीन की तुझा बाप पण तुला नाही वाचवू शकणार. समजलास?